नमस्कार, मी डॉक्टर सिद्धांत नाईक. मी एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे, म्हणजे हाडांचेच डॉक्टर आहे. आज आपण बोलूया फ्रोझन शोल्डरबद्दल. फ्रोझन शोल्डर नक्की म्हणजे काय आणि हे कोणाला होतं, याच्यासाठी काय उपाय आणि हे होऊ नये याच्यासाठी काय गोष्टी कराव्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे फ्रोझन शोल्डर या नावाचा अर्थ आहे की तुमचा खांदा जखडून गेलेला आहे, फ्रीज झालेला आहे. तर फ्रोझन शोल्डरला मेडिकल टर्म म्हणजे अढेसिव्ह कॅप्स्युलायटिस. अढेसिव्ह कॅप्स्युलायटिस नक्की म्हणजे जे आपल्या खांद्यावरचं आवरण असतं, ज्याला आपण कॅप्सूल म्हणतो, ते एकदम स्टिफ होऊन जातं, हार्ड होऊन जातं, जखडून जातं, जेणेकरून खांद्याच्या हालचाली होत नाहीत आणि खांदा स्टिफ होऊन जातो. ह्याला म्हणतात फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर ही गोष्ट डायबिटिक्समध्ये खूप कॉमनली आढळते. तिसरी गोष्ट म्हणजे फ्रोझन शोल्डरसाठी उपाय काय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या खांद्याच्या हालचाली व्यवस्थित होत नाही आहेत किंवा खांद्याच्या हालचाली करताना जर दुखत असेल तर लगेचच एका हाडांच्या डॉक्टरांना दाखवलेलं कधीही बरं असतं. जसे मी अशा पेशंट्सना व्यवस्थित तपासतो, ज्या गरजेप्रमाणे एक्सरे काढून घेतो आणि जर एक्सरेमध्ये पिक्चर क्लिअर नसेल तर आपण MRI करून घेतो आणि त्या MRI प्रमाणे वेगवेगळी जी काही ट्रीटमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही ती सजेस्ट करतो. पुष्कळदा फ्रोझन शोल्डर जर सुरुवातीच्या स्टेजेसना असेल तर फक्त फिजिओथेरपी आणि गोळ्या औषधं यांनी ते बरं होऊ शकतं. कधीकधी तिकडे इंजेक्शनही घ्यायची गरज असते, जेणेकरून आतमध्ये जे स्नायू असतात त्यांची सूज कमी होते आणि हाताची मुवमेंट फ्री व्हायला लागते. आणि एकदम लास्ट म्हणजे जेव्हा गोळ्या औषधं, फिजिओथेरपी किंवा इंजेक्शन घेऊनही फरक पडत नसेल, मग आपल्याला दुर्बीणद्वारे ऑपरेशन करावं लागतं. तर हे 3 मेन उपाय असतात, सोल्युशन असतात फ्रोझन शोल्डरसाठी. तर आता शेवटचा प्रश्न म्हणजे फ्रोझन शोल्डर होऊ नये म्हणून काय करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेली एक्सरसाइजेस हे फार गरजेचे असतात. रोज कमीत कमी 5 ते 10 मिनटं खांद्याच्या बेसिक हालचाली म्हणजे पुढे वर खाली करणं, साईडनी वर खाली करणं आणि रोटेशन्स आणि डोक्यामागे हात पोचावा. ह्या बेसिक गोष्टीचे एक्सरसाइज डेली केलेले कधी बरे असतात, जेणेकरून हात तुमचा फ्री राहतो. सेकंडली, जर आपण डायबिटिक असाल तर शुगर कंट्रोलमध्ये करा, कारण का पुष्कळदा असं आढळलेलं आहे की जर शुगर तुमची आउट ऑफ कंट्रोल असेल तर फ्रोझन शोल्डर हा लगेच येतो आणि मग त्याच्या उपायाला पण वेळ जास्त लागतो. थँक्यू.